श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आज 1 जानेवारी म्हणजेच गुरुवारपासून होत आहे आणि स्वामींच्या भक्तासाठी हा खूपच शुभ आणि मंगल आणि आश्वासक संकेत मानला जातो. गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस. गुरु म्हणजे अंधारात हात धरून उजेडाकडे नेणारा, गोंधळलेल्या मनाला दिशा देणारा, अडचणीत पाठीशी उभा राहणारा. आणि आपल्या आयुष्यात असा गुरु जर कोणी असेल तर ते म्हणजे तुम्हीच स्वामी समर्थ. म्हणूनच जेव्हा नवीन वर्ष गुरुवारी सुरू होतं तेव्हा असं वाटतं की या वर्षाची पहिली पायरीच स्वामींच्या नावानेच सुरू होत आहे. स्वामींच्याच नावाने सुरू होत आहे आणि स्वामींच्याच चरणांवर पडत आहे. हे वर्ष फक्त दिवस बदलणार नाही तर मन बदलणार, विचार बदलणार आणि आयुष्याला योग्य वळण देणारं ठरू शकतात, असा विश्वास मनात आपोआप निर्माण होतो. जेव्हा नवीन वर्ष गुरुवारी सुरू होत आहे म्हणजे या संपूर्ण वर्षात तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन जास्त मिळणार आहे. स्वामी अडचणी येणार नाहीत असं नाही, संकट येणार नाहीत असंही नाही, पण त्या अडचणीतून बाहेर पडायचा मार्ग नक्कीच दिसेल. अंधार असेल पण त्या अंधारात एक काठी हातात देऊन चालायला तुम्ही सोबत असाल. मन खचेल, डोळ्यात पाणी येईल तरी कुठेतरी आतून एक आवाज येईल की घाबरू नकोस, स्वामी आहेत. हीच गुरुवारी सुरू होणाऱ्या नवीन वर्षाची खरीच देणगी आहे. आज गुरुवारी नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि ही सुरुवात करताना घाई नको, धावपळ नको. लोक काय करताय याकडे पाहत बसायचं नाही. देवदर्शनाला जायला खूप गर्दी आहे, रांगा आहेत, वेळ नाही, थकवा आहे. स्वामी मंदिरात बंद नाही, स्वामी घरातच आहेत, आपल्या मनातच आहे. मन स्वच्छ असेल तर तेच तुमचं मंदिर आहे आणि मनातून घेतलेली हाक ही कधी ऐकू येत नाही असं होत नाही. म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं घर स्वच्छ करा, मंदिर स्वच्छ करा. मंदिर स्वच्छ करून देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर एक छोटासा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर पण तो लावताना मनात श्रद्धा असली पाहिजे. अगरबत्ती, धूप लावा, छान धूप लावा, दीप लावा. स्वामींना फुले अर्पण करा, नैवेद्य अर्पण करा. या दिवशी घरात थोडं गोड बनवलं तर खूपच छान. कारण खूप भारी महाग वेडखाऊ असण्यापेक्षा जे जमतं ते बनवा. शिरा असो, खीर असो, गोड चपाती असो, लाडू असो, जे जमेल ते मनापासून करा. ते गोड आधी स्वामींना अर्पण करा आणि मनात म्हणा, स्वामी जसं आज तोंड गोड होतंय तसं या वर्षात आमच्या शब्दात गोडवा राहू दे, आमच्या मनात कडूता राहू देऊ नकोस. मग घरात सगळ्यांनी ते गोड खायचं. कारण नवीन वर्षाची सुरुवात गोडीने झाली तर वर्षभराच्या आठवणींनाही गोडवा येतो. मग स्वामी समोर शांतपणे बसा, डोळे मिटा, श्वास हळू घ्या आणि हळूच मनापासून म्हणा, जय जय स्वामी समर्थ. हे शब्द तोंडातून निघताना मनात कुठलीही भीती, कुठलीही शंका ठेवू नका. कारण हे शब्दच तुमच्याशी थेट जोडलेले आहेत. आणि मग गुरुवारी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे स्वामींसमोर एक सोपा पण खरा संकल्प घ्या. मोठमोठी वचने देण्याची गरज नाही, कारण तुम्हाला माहीत आहे आणि स्वामींनाही माहीत आहे की आपण माणूस आहोत. चुका या आपल्या हातानेच होतात. म्हणून संकल्प असा घ्या जो आपण निभावता येईल, जो आपल्याला निभवू शकेल आपण, जो मनापासून करता येईल. स्वामींनाही माहीत आहे की आपण माणूस आहोत, चुका हे आपल्याच हाताने होतात. म्हणून संकल्प असा घ्या की जो आपल्याला निभवता येईल, जो मनापासून करता येईल. स्वामी, या नवीन वर्षात मी चुकीच्या वाटेवर जाणार नाही. मला जे कळत नाही, जे माझ्या बुद्धीपलीकडचं आहे ते मी तुमच्या हाती सोपवतो. राग, अहंकार आणि सततची तक्रार कमी करायला मला बळ द्या. गुरु म्हणून तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवा. चुकीपेक्षा सत्य निवडायची बुद्धी मला द्या. मी पडेनही कदाचित, कारण मी माणूस आहे. पुन्हा उठायची मला ताकद द्या.
लोक काय बोलतात, काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय पाहत यावर मी विश्वास ठेवेन. हे वर्ष माझं नशीब एका रात्रीत बदलणार नसो, पण माझं मन नक्की बदलणार असणार आहे. माझ्या विचारांना स्थिरता दे, माझ्या मनाला शांती द्या आणि माझ्या आयुष्यात समाधान द्या. असा संकल्प जेव्हा मनापासून घेतला जातो, तेव्हा गुरुवारी सुरू झालेलं नवीन वर्ष स्वामींच्या कृपेने हळूहळू पण नक्कीच शांत, स्थिर आणि समाधानाचं होत जातं. संकट येतात पण ती मोडून काढायची ताकद मिळते. दुःख येतं पण ते सहन करण्याची शक्ती मिळते आणि आनंद आला की तो टिकवता येतो. कारण त्यामागे स्वामींचा हात असतो. कारण स्वामी सुखात तुम्हाला विसरणार नाही आणि दुःखातही तुम्हाला विसरणार नाही. मी परफेक्ट माणूस नाही हे मला माहीत आहे स्वामी, पण तुमच्यावरचा जो विश्वास आहे तो कधीही मी सोडणार नाही. हाच माझा नवीन वर्षाचा खरा संकल्प आहे. गुरुवारी सुरू होणार हे नवीन वर्ष तुमच्या कृपेने शांत, स्थिर आणि समाधानाचं जावो. हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना. असा स्वामींसमोर संकल्प करायचा आहे. स्वामींना हात जोडून स्वामींना नतमस्तक होत आहे असं स्वामींना बोलायचे आहे. आपल्याला जशी सेवा जमतात तशी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरी मंदिरामध्ये करा किंवा जवळच्या मठामध्ये करा. आपल्या घराजवळ जे कोणते मंदिर असेल तिथे जाऊन आपण या सेवा करू शकतो. तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानत असेल तिथे त्या मंदिरामध्ये जाऊन मग गणपती बाप्पाचे असो, हनुमानजीचे असो किंवा आपल्या कुलदेवी कुलदेवताचे असो, तिथे जाऊन आपण ही सेवा करायची आहे आणि नवीन वर्षाची अशी सुरुवात करायची आहे. म्हणून स्वामींची कृपा तुमच्या नवीन वर्षावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या मनावर सदैव राहो. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.